जय महाराष्ट्र मित्रांनो, इंडियन रेल्वे तर्फे बंपर भरती निघाली आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे तर्फे टोटल 32,000 प्लस जागांसाठी भरती निघणार आहे। शॉर्ट नोटीस आलेली आहे। खासियत याची अशी आहे की 6 वर्षानंतर ही भरती होते, त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी याचा फायदा घेतला पाहिजे। पे मॅट्रिक्स पण इथे बघू शकताय, चांगलं आहे। स्टार्टिंगला 18,000 सॅलरी मिळते। फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात, अप्लाय करू शकताय। महाराष्ट्रामध्ये पण भरपूर साऱ्या जागा आहे। डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनल नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, रेल्वे जॉब पाहिजे आहे तर तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। डिटेलमध्ये समजून सांगतोय। जसं की तुम्ही ते बघू शकताय, ग्रुप डी साठी आरआरबी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यातर्फे भरती आली आहे। आता सध्या 32,438 जागा दिसत आहे आणि या जागा वाढू शकता आहेत, कारण की मित्रांनो टोटल 5 ते 6 वर्षानंतर ही भरती आलेली आहे आणि प्रत्येक वर्षाला 7,000 जरी जागा म्हटल्या तरी कशा पण 40,000 प्लस जागा निघता आहे आणि ते फक्त 32,000 जागा आल्या आहेत, त्यामुळे जागा वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे। अजून या भरतीची खासियत अशी आहे की वयामध्ये सूट दिलेली आहे, त्यामुळे तुमचं वय 41 पर्यंत आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। त्यामुळे जे फक्त 10वी पास आहे, ITI वगैरे झालेला आहे, तुमच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। जसं की बघू शकताय, फॉर्म भरणं कधीपासून सुरू होणार आहे तर 23/1/2025 म्हणजे 23 जानेवारीपासून आपण फॉर्म भरू शकतोय। कधीपर्यंत तर 22 फेब्रुवारी म्हणजे टोटल 1 महिना आपल्याला मिळतोय फॉर्म भरण्यासाठी। 23 जानेवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत। एक्झाम कधी असणार आहे अजून काही आलेले नाही आहे, पण मे नंतर तुमची एक्झाम असणार आहे। म्हणजे फॉर्म भरल्यानंतर सुद्धा 2 महिने तुमच्या हातात आहे। टोटल जर आपण बघायला गेलो तर टोटल 4 महिने तुमच्या हातात आहे। तुम्ही इथे इझिली अभ्यास करू शकताय। बुक तुम्हाला इथे प्रॉडक्टमध्ये मी टॅग करून देईल, जेणेकरून तुम्ही जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे त्याची तयारी करू शकणार आहात आत्तापासूनच। ओके, आता यासाठी फी ठेवलेली आहे, पण टेन्शन घेऊ नका। UREWS साठी 500 रुपये फी आहे, पण जर का तुम्ही एक्झाम देताय म्हणजे फॉर्म भरताना 500 रुपये तुम्हाला भरायचे आहे, पण जर का तुम्ही एक्झाम दिली तर 400 रुपये तुम्हाला रिटर्न मिळणार आहे। म्हणजे फक्त 100 रुपये तुमची फी होती आहे। आणि OBC SC ST PWD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर 250 रुपये तुम्हाला इथे फी असणार आहे। ओके, आता एज लिमिट तुम्ही ते बघू शकताय, 18 ते 30 तुमचं वय पाहिजे, पण इथे एज रिलॅक्सेशन दिलं आणि खूप चांगलं एज रिलॅक्सेशन आहे। जेव्हा फुल नोटिफिकेशन येईल त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल, पण तरी जर तुम्ही कॅटेगरीत आहात तर 41 वयापर्यंत जवळपास तुम्ही अप्लाय करू शकताय। आता यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया पात्रता काय असते ती तुम्ही बघू शकताय। म्हणजे इथे बघू शकता, या 32,438 जागांसाठी 10वी पास तुम्ही आहात, तुम्ही हायर स्कूल केलेलं आहे म्हणजे 10वी क्लास पूर्ण झालेला आहात, अप्लाय करू शकताय। तुमचं NCVT SCVT म्हणजे अप्रेंटिसशिप झालेली आहे किंवा तुमचं ITI झालेलं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकता। अप्रेंटिसचे भरपूर सारे व्हिडिओज आपण आणत असतो। एखादी अप्रेंटिसशिप तुम्ही केली आहे तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तरी तुम्हाला इथे चान्सेस आहे। त्यानंतर सॅलरी किती असणार आहे ते ग्रुप D आहे, त्यामुळे इथे तुम्हाला 18,000 स्टार्टिंग सॅलरी असते। अप्लाय करणं अजून सुरू झालेलं नाही आहे, पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे। शॉर्ट नोटिफिकेशन इथे तुम्ही बघू शकताय, सगळी माहिती याच्यात दिली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माहिती टाकून देईल, जेणेकरून तुम्ही वाचू शकताय, अप्लाय करू शकताय। महाराष्ट्रामध्ये पण जागा आहे, त्यामुळे जे एलिजिबल आहे त्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।